कागल नगरपालिका निवडणुकीसाठी आता नवा ट्विस्ट निर्माण झालाय। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी कागल नगरपालिका निवडणुकीसाठी एकत्र येत युती केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि छत्रपती शाहू आघाडीची अनपेक्षितपणे आघाडी झाली असल्याचे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे। याबाबतच प्रसिद्ध पत्रक ही मंत्री मुश्रीफ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले। आज राष्ट्रवादी व छत्रपती शाहू आघाडी यांची कागल नगर परिषदेमध्ये आघाडी झाली आहे। ही आघाडी इतकी अनपेक्षितपणे झाली की पक्षातील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी विचारविनिमय, सल्लामसलत करता आली नाही। याबद्दल हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकातून माफी मागितली आहे। माजी आमदार संजयबाबा घाटगे व त्यांच्या सहकार्यांनाही विश्वासात न घेता हा मोठा निर्णय घ्यावा लागला। याबद्दलही त्यांनी संजयबाबा घाटगे व त्यांच्या कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त केली आहे। या आघाडीमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वासघात होणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। ही आघाडी कागल शहराच्या व तालुक्याच्या विकासासाठी विनाकारण सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी व जनतेला भरभरून कसे देता येईल यासाठी झाली आहे। या मंगळवार दिनांक 18 रोजी आपण व समरजितसिंह घाटगे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका व पुढील दिशा स्पष्ट करणार असल्याचंही मुश्रीफ यांनी प्रसिद्ध पत्रकातून म्हटलेलं आहे। आता कागलमध्ये आलेला हा नवा ट्विस्ट काय वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। न्यूज मराठी 20 कोल्हापूर। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।